ते फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते। आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते। काहीच नाही आणि बोललं तर जेल नाही तर प्रवेश, तिसरा मार्गच या देशात राहिलेला नाही। दुर्दैव आहे। कशाच्या न्यूज 18 त्यांनी असा आरोप केलेला आहे महाराष्ट्रामध्ये मुलीच्या प्रेमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तर पुत्र प्रेमासाठी शिवसेना पक्ष फुटला। हा किती प्रेमाचा आरोप आहे बघा। आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते। आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते। आणि जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला माणूस असतो ना, ते मी आता आई आहे हो, माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना, त्याच्यात काय चूक, तो काही गुन्हा नाही आहे। भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा मध्ये त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही। काँग्रेसचं खातं गोठवलंय कसं बघताय? बघा ना, इमर्जन्सीचाच भाग आहे ना काँग्रेसचे अकाउंट्स गोठवणे, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा गैरवापर, एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती जे प्रेशर टाकते हे चुकीचं आहे। जे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचे सगळे लोक चांगले, ऑफिसर्स चांगले, ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकते की बिचारे करतील काय? पापी पेट का सवाल आहे आणि नोकरी का सवाल, काय करतील बिचारे? त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर। विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर जेल नाही तर प्रवेश, तिसरा मार्गच या देशात राहिलेला नाही। दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज करतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।